थेट मुंबईत धडकणार असल्याचं मत या सगळ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले। माधवी, नक्कीच पुण्यामधून देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे मुंबईकडे कूच करतायत आणि दुपारी 1 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे राज्यभरातून शिवसेनेचे, मनसेचे आणि त्यासोबतच राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी हे मुंबईच्या दिशेने येत आहेत। त्यामुळे या मोर्चामध्ये हे सगळे नेते, कार्यकर्ते देखील सहभागी होणार आहेत। आपण ठिकठिकाणचे अपडेट घेतोय। विरोधकांच्या आजच्या मोर्चाला खरं तर भाजप देखील प्रत्युत्तर देणार आहे, त्या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचे आहेत। मात्र दक्षिण मुंबईमध्ये सकाळपासूनच वातावरण निर्मिती केली जाते मनसैनिकांकडून आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून। तर आजच्या सत्याच्या मोर्चा संदर्भात वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या आणि त्यासोबतच पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायच्यात। काय म्हणणं आहे या नेत्यांचं आपण पाहूयात। महाविकास आघाडी, मनसे आणि विरोधी पक्षाचा सत्याचा मोर्चा निघत आहे आणि या सगळ्या संबंधी बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे नेते नसीम खान आहेत। नियोजनाच्या बैठका झाल्या, तुम्ही सुद्धा या बैठकांमध्ये होतात। आज मोर्चानंतर एक खरं तर मोठी घोषणा केली जाईल किंवा एक निर्णय घेतला जाईल, कारण 3-4 पर्यायांवर विचार केला जातोय। कारण यापुढे सुद्धा म्हणजे मोर्चानंतर सुद्धा आक्रमकता ही महाविकास आघाडीची वोट चोरीच्या मुद्द्यावर दिसणार आहे। कसा असेल मोर्चा आणि पुढची भूमिका काय? हे बघा, हा जो मुद्दा आहे, हा जो विषय आहे, या देशाकरिता, देशाच्या नागरिकांसाठी खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। देशाच्या संविधान आणि लोकशाहीचा प्रश्न निर्माण झालेला आहे। हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभाच्या निवडणुकांनंतर ज्याप्रमाणे सर्व गोष्टी समोर आलेली आहे, मतदार याद्यामध्ये जे सगळे त्रुटी दिसून आलेली आहे, मशिनीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे, तर असे अनेक विषय, तर म्हणूनच राहुल गांधीजींनी हा मुद्दा उचलला आणि सबूत पुरावा सहित संपूर्ण देशाच्या समोर त्यांनी प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून जगजाहीर केलेला आणि त्यांनी मागणी केलेली आहे। स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत, त्यांचे कार्यक्रम जाहीर होत आहेत, टप्प्याटप्प्याने का होईना होत आहेत। यावर आता पुढे तुम्ही त्याच मुद्द्यावर ठाम असणार की निवडणुका होऊ नयेत जोपर्यंत मतदार याद्यांवर काम केलं जाणार नाही किंवा अद्ययावत केलं जाणार नाही? विषय 10-15 दिवस पूर्वी सुद्धा सर्वपक्षीय डेलिगेशन राज्याच्या निवडणूक आयोगाला भेटून आला, मागणी करून आलेला आहे, पण आजपर्यंत त्यांनी काही केलेलं नाही। म्हणून मोर्चा आम्ही काढत आहोत सगळे मिळून, आणि हा मोर्चाच्या माध्यमातून हा इशारा आहे, हा लोकशाही देशाची वाचली पाहिजे की नाही, संविधान वाचला पाहिजे की नाही, ज्याप्रमाणे निवडणूक आयोग वागत आहे, एक सरकारच्या दबावाखाली वागत आहे, सरकारच्या कार्यकर्त्यासारखं काम जर निवडणूक आयोगाचे अधिकारी करत असतील तर चुकीचं आहे। म्हणून त्याचा विरोध दर्शवण्यासाठी विशाल मोर्चा आम्ही सगळे मिळून काढत आहोत। निवडणूक आयोग विचार करेल या मोर्चानंतर, कारण केंद्रीय निवडणूक आयोगाने तसा विचार केला नाही जेव्हा दिल्लीत हा मोर्चा झाला। अनेक पर्याय आहे। लोकशाही पद्धतीने जे मार्गातून जो आंदोलन करण्याची गरज लागेल आम्ही सगळे मिळून येणाऱ्या कालामध्ये करणार आहोत। शेवटचा प्रश्न, काँग्रेसचे कोण नेते उपस्थित राहणार आहेत? कारण असं कळतं की काही मोजके नेते उपस्थित राहतात। नाही, मोजके नाही, काँग्रेसचे कार्यकर्ते सामील होणार आहेत, काँग्रेस पक्ष या मोर्चामध्ये सामील आहे, काँग्रेसचे नेते सामील होणार आहे, आम्ही सगळे सामील होणार आहोत। त्यामुळे तयारी पूर्ण झालेली आहे मोर्चाची आणि जसं नसीम खान यांनी सांगितलं आहे की अनेक पर्याय आहेत आणि अधिक तीव्रतेनं हे आंदोलन पुढे सुद्धा सुरू राहील। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी वेदांतने, एबीपी